विद्यार्थी मित्रांनो, मी CS पाटील आज आपणास इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील क्रमांक 4 ची कविता उत्तम लक्षणे समजावून सांगणार आहे। या कवितेचे कवी आहेत श्री संत रामदास म्हणजे समर्थ रामदास। मित्रांनो, महाराष्ट्र हा संतांचा देश आहे। गेली अनेक शतके ही संत परंपरा महाराष्ट्रात अखंडित चालू आहे। संत ज्ञानेश्वरांपासून ते संत गाडगेबाबांपर्यंत अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले। संतांनी आपल्या साहित्यातून म्हणजे अभंग, ओव्या, ग्रंथ, स्फुटलेखन यातून समाज प्रबोधनाचे, समाज जागृतीचे कार्य केले। माझ्या मते आजच्या 21व्या शतकातही हे संतांचे विचार लोकांना तारू शकतील जर ते विचार आत्मसात केले तर। आता संत रामदासांबद्दलची माहिती मी या ठिकाणी सांगतो। संत रामदास यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर, गाव जांब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। त्याने 12 वर्ष तीर्थाटन, 12 वर्ष पुरस्चरण, 12 वर्ष चिंतन, संपूर्ण देश फिरल्यानंतर सर्व साहित्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी काही आख्यान काव्य, उपदेशपर काव्य, अभंग रचना, पदे, भोपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले। दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून यामधून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते। मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे। समर्थ रामदासांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत। आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदासांनी दिलेला आहे। श्रीमद दासबोधातील 2ऱ्या दशकातील 2रा समास, उत्तम लक्षण यातील 10 ओव्या आपणास अभ्यासाला दिलेल्या आहेत। मित्रांनो, या कवितेचा रचना प्रकार आहे ओवी, काव्य प्रकार आहे संत काव्य, काव्य संग्रह आहे श्रीमद दासबोध, कवितेचा विषय आहे उत्तम माणसाची लक्षणे, कवितेचा भाव आहे आदर्श माणसे घडविण्याचा ध्यास आणि कवितेमध्ये रस आहे शांत रस। यानंतर आपण कविता सुरू करण्यापूर्वी कवितेमध्ये असणारे कठीण शब्द व त्यांचे अर्थ पाहू। श्रोती
याचा अर्थ आहे ऐकणाऱ्या लोकांना बाणे सवय लागणे, सर्वज्ञ, सर्व जाणणारा, पुसल्याविन विचारल्याशिवाय एकाएकी एकदम आर्जव विनंती, पापद्रव्य, कपटाने मिळवलेली संपत्ती जोडू नये म्हणजे साठवू नये, पुण्यमार्ग, चांगला रस्ता, तोंडाळ, वाटेल ते बोलणारा, बांडखोर, वाचाळ, व्यर्थ बडबडणारा, खंडू नये, तोडू नये, चहाडी, आगलावेपणा किंवा दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणे, बाष्कळपणे म्हणजे बालिशपणानं, व्यापकपणा, मोठेपणा, पैज होड, स्पर्धा किंवा शर्यत, अपकीर्ती, वाईट प्रसिद्धी, विवेक, चांगले विचार, चांगल्या विचाराने. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता पुस्तक उघडा तुम्ही. कविता आणि त्याचं स्पष्टीकरण प्रथमतः मी चरण या ठिकाणी वाचून दाखवतो आणि नंतर त्याचा आपण भावार्थ पाहूया. पहिले चरण आहे, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची. समर्थ रामदास या ठिकाणी उत्तम पुरुषाची लक्षणे सांगतात. श्रोत्यांना म्हणतात, आता सावधानतेने म्हणजे सावधान मनाने उत्तम पुरुषाची लक्षणे ऐकावीत व ती अंगी बाणावीत. पहिलं लक्षण आहे, वाट पुसल्याविन जाऊ नये, फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. रस्त्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणत्याही वाटेला जाऊ नये. कोणतेही फळ खाण्यापूर्वी त्याचा अंतरंग म्हणजे त्याचे गुण ओळखल्याशिवाय खाऊ नये. कारण गुण माहिती नसतील तर अपाय होणार आहे. वाटेवरती पडलेली कोणतीही वस्तू एकाएकी घेऊ नये. म्हणजे मित्रांनो, इयत्ता 10वी नंतरच्या तुमच्या जीवनाच्या वाटेवरती जात असताना 10वी नंतर कोणत्या मार्गाला जायचं त्याची पूर्ण माहिती घ्या. हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. पुढचं कडवं आहे, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. तिसरं कडवं आहे, लोकांनी केलेली विनंती लक्षात घेऊन तिला अमान्य करू नये. ती विनंती मान्य करा, म्हणजे लोकांना मदत करा. पापद्रव्य जोडू नये, म्हणजे पापानं संपत्ती मिळवू नका.
द्रव्य म्हणजे संपत्ती. वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती ही वाईट मार्गालाच जाते. मित्रांनो, धन जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, असे संत तुकारामांनी सांगितलेले. पापमार्गानं म्हणजे टेबला खालून टेबलावरून मिळवलेला पैसा पैसा असतो. लक्ष्मी आणि अवदसा दोघीही सारख्याच आहेत, पण एक येताना चांगली आहे आणि एक जाताना चांगली दिसते. लक्ष्मी येताना चांगली दिसते, अवदसा जाताना. चांगल्या मार्गानं मिळवलेला जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगल्या मार्गानं संपत्ती मिळवा, ती चिरकाल टिकेल. कपट मार्गानं पैसा मिळवू नका. चांगला मार्ग म्हणजे पुण्याचा मार्ग, कधीही सोडू नये. पुढचं 4थं चरण आहे, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. बघा, उत्तम लक्षण सांगितलेले आहेत. आदर्श माणूस होण्याकरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडण करू नये. समोरचा भांडायला येईल, भांडखोर माणसं जगामध्ये आहेत. तोंडाळ माणसाशी कधीही भांडू नका. गाणीत दगड टाकून आपल्यावरतीच उडणार आहे, भांडू नये. बडबड करणाऱ्या व्यक्तीशी कधीही तंडू नये. याकरता गरज आहे ती सज्जनांची संगत, आणि ती सज्जनांची संगत म्हणजे मैत्री, संत संग. त्याच्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. सज्जनांची संगत, समाजामध्ये सज्जन आहेत, दुर्जन आहेत. सज्जनांची संख्या आहे मोठी, त्यामुळं तर अजूनही समाज टिकलेला आहे. सज्जनांची संगत महत्वाची आहे. मित्रांनो, पुढचं कडवं आहे, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही. याचा अर्थ असा आहे, काम न करता आळसामध्ये सुख मानू नये. कारण आळसात सुख नसतंच मुळात. कर्म चांगलं करा, फळ चांगलं मिळणार आहे. कष्ट करा, कष्टाशिवाय फळ नाही. आळसामध्ये कधीही सुख मानू नका. कोणाला टीव्ही पाहणे, दिवसभर अंथरुणावर पडून राहणे, कोणताही कामधंदा न करता, वाचन न करता, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं होऊ शकत नाही. मित्रांनो, तुमचं वय आता जे आहे ते टीन एज आहे, 13 to 19, 13 ते 19 घडण्याचं आणि बिघडण्याचं वय आहे. काय घडायचं का बिघडायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. सगळ्यात मोठा माणसाचा शत्रू आहे तो आळस आहे. आळसामध्ये कधीही सुख मानू नका. आहे की, बघू की, करू की, 10वीला आत्ता आलोय, आत्तापासूनच काय करायचं आहे, नाही. थोडं 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 करत गेला तर कुठली एक गोष्ट ती तुम्हाला नंतर अवघड वाटणार नाही. आळसात सुख मानू नका. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. बघतो आपण समाजामध्ये अशी काही लोक असतात जी याचं त्याला, त्याचं याला लावा लावे. आपण विद्यार्थी मित्र बघतोय, आम्ही पण विद्यार्थी होतो. 2 मित्रांमध्ये, 2 मैत्रिणींमध्ये भांडण लावण्याचं काम करणारे काही लोक असतात, त्याला चहाडी म्हणायचं. चहाडी अजिबात करू नये. म्हणजेच दुसऱ्याच्या उकाळ्या पाकळ्या काढू नका, दुसऱ्याबद्दल खोटं मनात आणू नका आणि कुणाला खोटं सांगू नका.
संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कुठलंही काम करू नका. आणि एकदा एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते अर्धवट सोडू नका. पुढचं चरण आहे 6 नंबर. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. म्हणजे सभेमध्ये लोकांच्या समूहासमोर बोलण्यासाठी कधीही लाजू नका. संधी आली तर बोलून घ्या. म्हणजेच मुख दुर्बळ होऊ नका. तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान इतरांपर्यंत गेलं पाहिजे. ज्ञान असेल तर बोला, पण आपल्याला जे माहिती नाही ते बोलू नका. म्हणजेच बाष्कळपणे बोलू नये, म्हणजे बालिशपणानं बोलू नका. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. मित्रांनो लक्षात घ्या, वरच्या कडव्यातली एक चरण राहिलेलं आहे की पैज होड घालू नये काही केल्या. पैज म्हणजे शर्यत, स्पर्धा, होड. कोणाशीही स्पर्धा करू नका. स्पर्धा केली तर आपणच गोत्यात येत असतो. पैज लावली, महाभारतातलं उदाहरण आहे मित्रांनो, लक्षात घ्या. महाभारतामध्ये पांडवांचा सर्वात मोठा भाऊ धर्मराजा युधिष्ठिरानं पैज लावली आणि त्या पैजेमध्ये त्यानं स्वतःचे 4ही भाऊ आणि धर्मपत्नीला देखील पैजेला लावली आणि तो सगळं विसरला. म्हणजेच त्याच्या वाट्याला दुःख येतं. पैज किंवा होड ही अशी नसावी. कोणाचे उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. कोणाचाही उपकार सहसा घेऊ नका. घेतला उपकार तर त्याची परतफेड लगेचच करा. माणसानं कृतज्ञ असावं. केलेले उपकार जाणणारा तो कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा तो कृतज्ञ. म्हणजे उपकार जीवनामध्ये अनेक लोक मदत करत असतात. आपल्याला मदत घ्या, पण त्याची जाणीव ठेवा आणि जाणीवपूर्वक केलेली मदत परतफेड करा. लवकरात लवकर त्या उपकारातून उतराई व्हा. दुसऱ्यांना दुःख देऊ नका, परपीडा करू नये. दुसऱ्यांना दुःख देऊ नका, त्यांना दुःखी कष्टी करू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणाचाही विश्वासघात करू नका. तुमच्यावरती दाखवलेला आई वडिलांनी, गुरुजनांनी, समाजामधल्या इतर व्यक्तींनी तुमच्यावरती दाखवलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला सार्थ वाटेल असं कार्य आपण करूया. बेईमान कधीही होऊ नका. पुढच्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे की व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपण, स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधीही सोडू नका. मन संकुचित करू नका, कारण मनावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जी गोष्ट प्राप्त करायची आहे त्याकरता मन मोठं असलं पाहिजे, मन प्रसन्न असलं पाहिजे. ते नेहमी व्यापक ठेवा. परावलंबी होऊ नका. परावलंबी होऊ नये, कोणावरही आपले ओझे घालू नये. म्हणजे आपला कोणावरती भार वाटता कामा नये. बघा, हे पक्षी जे आहेत
जोपर्यंत पंखात बळ येत नाही तोपर्यंत ते पक्षी आकाशामध्ये विहार करत नाहीत. पक्ष्याची पिलं ज्यावेळेला त्यांच्या पंखामध्ये बळ येतं त्यावेळेला ते आपली आई वडिलांवरती आपल्या कोणावरही अवलंबून राहत नाहीत, कारण त्यांच्या पंखामध्ये बळ आलेलं असते. आपणही जीवनामध्ये कोणावरती ओझ होईल असं जीवन जगू नका. निश्चितपणानं तुम्ही लक्षात घ्या की कोणावरही ओझ होऊ नये. आपला मार्ग आपण निवडायचा आहे. पण मार्ग निवडत असताना पुढच्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे की सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. नेहमी खरेपणानं वागा. असत्यपणाचा किंवा खोटेपणानं कधी वागू नका. खोटेपणाचा वृथा अभिमान मनामध्ये कधीही बाळगू नका. त्याचा गर्व कधीही करू नका. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. वाईट मार्गाला कधीही जाऊ नका. पुढच्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. अपकीर्ती म्हणजे कुप्रसिद्धी, तिला कधीही बळ पडू नका. चांगली कीर्ती वाढवा. चांगल्या प्रकारे आपण कसे होऊ ते बघा. सारासार विचारानेच म्हणजेच विवेकाने वागा. विवेक विचार वेगळे करा. विवेकानं वागा. सत्याचा मार्ग पत्करा. सत्याच्या मार्गाला गेला तर जीवन सुखी समाधानी होणार आहे. म्हणजे सत्याच्या मार्गाने चालावं असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत काय, सर्व कवितेचा सारांश जर का आपण पाहिला पहिल्यापासून, की आदर्श पुरुष कसा असतो जीवनामध्ये, तो कुठल्याही मार्ग स्वीकारत असताना त्याची पूर्ण जाणीव करून घेतो. कोणतंही फळ हातामध्ये घेत असताना त्या फळाच्या गुणांची जाणीव घेतो आणि मग तो खात असतो. वाईट मार्गानं कधीही पैसा मिळवत नाही. पुण्याच्या मार्गावरती तो जातो. भांडखोर व्यक्तीबरोबर भांडत बसत नाही. आळसात सुख मानत नाही. चाडी करत नाही. पूर्ण शोध घेऊनच काम पूर्ण करतो. आपले ज्ञान सभेत सांगण्यास तो मागे पडत नाही. तो कृतज्ञ असतो. कोणाचेही उपकार घेत नाही. घेतला तर तो राखत नाही. विश्वासघात करत नाही. मन संकुचित ठेवत नाही. परावलंबी तो नसतो. खोटेपणानं कधीही वागत नाही. म्हणजे त्याची एक चांगलीच कीर्ती वाढलेली जाते. विवेकानं तो वागतो. सत्याच्या मार्गावरच चालतो. मित्रांनो, आपणही संत रामदासांनी सांगितलेल्या या उत्तम पुरुषाची लक्षणं जी आहेत ती जर का अंगीकारली तर आपणही उत्तम पुरुष होऊ, उत्तम मानव होऊ, माणूस होऊ. उत्तम माणूस होण्याकरता ही लक्षणं आपल्या अंगामध्ये आपण बांधवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही लक्षणं जर का उत्तम आपण अंगामध्ये बांधली तर आपण उत्तम घडणार आहे. हा कवितेचा भावार्थ आपणास मी समजावून सांगितलेला आहे. समजला असेल. जर का काही शंका असल्यास फोन करून आपण मला विचारू शकता. या कवितेखाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर हे स्वाध्याय तपासले जातील. सर्वांनी काळजी घ्या. सुरक्षित
अंतर ठेवा. शासनानं दिलेले सूचनांचं पालन करा. सर्वांना दीर्घायुष्य लाभो. धन्यवाद.